झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वत्र दुष्काळाचे चटके आत्तापासून जाणवत असताना नाशिक जिल्ह्यामधील काही गावातील शिवार मात्र हिरवीगार आहेत। नदीला अवघ 3 महिने पाणी असतानाही हे साध्य करून दाखवलेलं आहे सिन्नर परिसरातील काम करणाऱ्या युवा मित्र संस्थेनं। ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची पुनर्बांधणी करून ही किमया त्यांनी साधलेली आहे। नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुका दुष्काळाचे चटके इथे आतापासून जाणवत आहेत। अपवाद आहे तो सिन्नर तालुक्यातल्या लोणारवाडी, हरसुले, वडगाव यासारख्या गावांचा। दुष्काळाचा लवलेशही इथे जाणवत नाही। इथली शेती जानेवारीतच काय पण ऐन उन्हाळ्यातही हिरवीगार आणि सुजलाम सुफलाम दिसून येते। तर दुसरीकडे ज्या नदीवर ही शेती अवलंबून आहे त्या देवनदीचं पात्र मात्र अवघे 3 महिने धावत असतं आणि वर्षाअखेरीला कोरडं ठाक पडतं। मात्र तरीही हे प्रत्यक्ष घडलंय। ही किमया साधलीये ती युवा मित्र संस्थेने आणि तीही ब्रिटिश काळातल्या बंधाऱ्यांच्या पुनर्बांधणीतून। गेले 15-20 वर्ष आमच्या पाटाची जी योजना होती ती विस्कटली होती। मग युवा मित्राच्या माध्यमातून आम्ही एक पाणी वापर संस्था स्थापन केली। त्याच्यापासून सगळ्या लोकांना एकत्र केलं त्यांनी बी आणि आम्ही एकत्र आलो। मग 2-3 वर्षापासून आम्ही आता पाटावर काम करतोय। मागच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आता आमूलाग्र बदल होत झालेला आहे। युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सुनील कोटे हे पेशाने शिक्षक। सततच्या दुष्काळाच्या दुष्टचक्रातून इथल्या गावांची सुटका करायची अशी खुणगाठ बांधून ते गावाकडे परतले आणि शोध सुरू झाला तो गावाच्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या इतिहासाचा आणि भूगोलाचा। युवा मित्राची ही शोधयात्रा देवनदी, त्यावरील 20 बंधारे, इंग्रजांचं वास्तव्य आणि त्यांनी बांधलेल्या बंधाऱ्यांपर्यंत येऊन थांबली आणि प्रयत्न सुरू झाले ते सिन्नर तालुक्यात उगम पावणाऱ्या 70 किलोमीटर पर्यंत पसरलेल्या देवनदीचा परिसर सुजलाम सुफलाम करण्याचे। आज आम्ही 5 गावांमधले बंधारे दुरुस्त करून, कॅनॉल दुरुस्त करून, त्या कॅनॉलवरती जे काही अतिक्रमण झाले होते ते काढून आणि लोकसहभागातून हे सगळं काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ते जे पाणी त्या 3 महिने वाहतं ते 3 महिने वाहणारं पाणी नदीतून ते आम्ही डायव्हर्ट करून घेतो, वळून घेतो आणि ते आमच्या सगळ्या शेतांमध्ये फिरवतो। एक तर शेतांमध्ये पाणी फिरत असताना पहिले 3 ते 4 महिने नदी जोपर्यंत वाहते तोपर्यंत ते पाणी आम्हाला विहिरी रिचार्ज करतं, जमीन रिचार्ज करतं। त्या दरम्यान विहिरींचा उपसा थांबतो, लाईटचा वापर थांबतो आणि जेव्हा नंतर पाण्याची गरज पडते तेव्हा हेच उपसलेलं पाणी जे जमिनीमध्ये साठवलेलं पाणी आहे ते विहिरींमार्फत आम्ही पुन्हा शेताला देतो। लोकवर्गणी आणि लोकसहभागातून या बंधाऱ्यांची पुनर्बांधणी करण्यात आली। गावात कालवे पाट तयार केले आणि श्रमदानातून पावसाळ्याच्या दिवसात वाया जाणाऱ्या देवनदीच्या पाण्याचा थेंबन थेंब साठवला गेला। गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या माध्यमातून तो गावात फिरवला। ज्या ठिकाणी मोरी बांधण्याची आवश्यकता होती तिथे मोरी बांधली, जिथे गेट करणं आवश्यक होतं तिथे गेट बांधलं आणि पाणी 4ही बाजूनी गावात फिरवलं। आज नदीला एकही थेंब पाणी नसताना गावकऱ्यांची शेतं मात्र हिरवीगार दिसतायत। देवनदीच्या वरती 20 बंधारे आहेत, त्याच्यापैकी आम्ही 4 बंधारे दुरुस्त केलेले आहे। म्हाळुंगी नदी आहे तिच्यावरती 5 बंधारे आहेत, त्यातला 1 बंधारा आम्ही दुरुस्त केला आहे आणि त्यापासून साधारणतः 3,500 शेतकऱ्यांना आणि 1800 हेक्टरवरती आम्ही पाणी दिलेलं आहे। ह्या सगळ्या याच्यामध्ये अशाच प्रकारची व्यवस्था नाशिक जिल्ह्यामध्ये 295 बंधारे आहेत आणि त्याचं इरिगेशन पोटेन्शियल किंवा जे जर दुरुस्त केले, अतिशय कमी खर्च या सगळ्याला येतो, ते जर दुरुस्त केले तर 36,000 एकर क्षेत्र पुन्हा ओलिताखाली येऊ शकतं। हा एक गोष्ट आम्ही लोकांसमोर किंवा शासनासमोर आणायचा या निमित्ताने प्रयत्न करतोय। ज्या पाण्यावर शेकडो हेक्टर शेती अवलंबून आहे त्या पाण्याचं नियोजन करण्यासाठी पाणी वापर समिती स्थापन करण्यात आली। याच परिश्रमातून गावांनी दुष्काळावर मात केली आणि 1-2 नव्हे तर शेकडो बळीराजा आज राजाच्या थाटात वावरतायत।
युवा मित्र मार्फत एक ट्रेनिंग घेण्यात आलं लेस्ली सोनी सेंटरला, देवळाली कॅम्पला. तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला शेती ही जर औद्योगिक पद्धतीने केली, म्हणजे जर रोज पैसे मिळवता आले शेतीमध्ये आणि त्या पद्धतीने जर शेतीकडे बघितलं तर शेती नफ्यात येऊ शकते, अशी वेगवेगळ्या प्रयोगांची माहिती दिली त्यांनी तिथं. मग आम्हाला त्यातून जे 5-5 गुंठ्याचे प्रयोग दिले होते त्यांनी, की एखादा माल एकरमध्ये करण्यापेक्षा जर 5 गुंठ्यात केला आणि रोज मार्केटशी तुम्ही जर लिंकेज राहिले, म्हणजे रोज मार्केटमध्ये तुम्ही जर गेले, रोज तुमच्या घरात जर 500, 700, 1000 रुपये किंवा 2000 रुपये जर आले, तर तुम्हाला जे रोजचे प्रश्न आहे शेतीमध्ये किंवा जो तुम्ही जे उत्पादनाची जे हे मांडता, तर ते गणित बसू शकतं. जर महिन्याला 500 रुपये आले तर 15,000 रुपये महिना मिळतो. त्याच्यापासून गेल्या वर्षी थोडं फार काम झालं तरी आमचा 1 महिना पाण्याने शेतीला फायदा झालेला आहे. युवा मित्रांनी या ग्रामस्थांना केवळ पाणीच दिलं नाही, तर शेतीला व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याची नजर दिली. युवा मित्र संस्थेच्या माध्यमातून आज देवनदीच्या परिसरातलं शिवार हिरवगार झालंय. बदलत्या पर्यावरणामुळे निसर्गाची साथ संगत नसली तरी असलेल्या साधन संपत्तीचा विचारपूर्वक वापर केला तर शेतात सोनं पिकू शकतं, हेच युवा मित्र संस्थेनं दाखवून दिलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.